मित्रांनो, सरकारी आकड्यानुसार आहे ना, दरवर्षी भारतातून 20 लाख लोक आहेत ना परदेशात जातात आणि परदेशामध्येच सेटल व्हायला प्रेफरन्स देतात. म्हणजे तिथंच त्यांना राहायला जास्त आवडतं आहे. कारण त्यांची कारणं अशी आहेत की भारताचं गलिच्छ होत चाललेलं राजकारण आणि धार्मिक प्रभाव वाढत चालल्यामुळे ते आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशामध्ये राहायला जास्त पसंती देत आहेत. आता मला हे कळत नाही आहे की मोदीजी असताना देशामध्ये रामराज्य चालत असताना आपल्या देशामध्ये त्या लोकांना राहायला सुरक्षित न वाटणं किंवा इथलं धार्मिक वातावरण गलिच्छ झालं आहे असं वाटून ते परदेशात सेटल व्हायला चाललेत आणि दरवर्षी 20 लाख लोक चाललेत. हा छोटा आकडा नाही आहे. कारण यामध्ये आपल्या देशाची जी वाटचाल आहे ही चुकीच्या दिशेने चालली आहे असं सिद्ध होतं आहे. कारण रामराज्य सुरू असताना देशातून लोक पलायन करतायत.